तर इतक्यात खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिला मी, तर तो मॅकडोनाल्डच्या हैदराबाद ब्रांचवरचा होता. तर काय व्हायलेलं, त्या दिवशी जे कस्टमर येत होते त्यांच्या ब्रांचवर, त्यांनी काही जरी ऑर्डर दिली, समजा मी व्हेज बर्गर मागवला तर मला नॉन व्हेज बर्गर देणार, ते डबल पॅटी मागवला तर सिंगल पॅटी देणार. तर एकंदरीत काय करणार, मी मागवलेलं ऑर्डर ते त्यांच्या मनावर काहीतरी वेगळंच देणार. असं बऱ्याच कस्टमर संग झालं. मग कस्टमर त्याला विचारायला लागले की तुम्ही असं का करायला. तर ते म्हणतात की आज जो कोणता आयटम होता आम्ही तुमच्यासाठी चूज केला. तर ते कस्टमर म्हणतात की तुम्ही कोण आहेत माझ्यासाठी चूज करणारे, हू आर यू टू चूज फॉर मी. तर तिथले ते काउंटरवरचे जे बर्गर वगैरे देणार आहेत ना, ते खूप इंटरेस्टिंग म्हणजे उत्तर देतात. ते म्हणतात आज वोटिंगचा दिवस आहे ना, तर तुम्ही वोटिंग केली का. तर जे लोक करून नव्हते आले वोटिंग त्यांना तसं करत होते. ते लोक म्हणायचे नाही केली. तर ते म्हणले तुम्ही ऑलरेडी तुमचा चूज करायचा अधिकार गमावलेला आहे. तर तुम्ही तिथं तुमचा चूज करायचा अधिकार सोडून देत असाल तर इथं पण तुम्हाला चूज करायचा अधिकार नाही आहे. आपण जर वोट करत नसेल तर आपण आपला राईट टू चूज म्हणजे आपला जो चूज करायचा अधिकार आहे तो दुसऱ्या कुणाला तरी दिल्यासारखा झाला ना. म्हणजे एवढे लोक वोट करायला ते डिसाईड करणार काय कोणता उमेदवार निवडून येईल किंवा काय असेल देशाचं भवितव्य. दॅट्स वाय वी शुड वोट. आणि त्याने अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितला, म्हणजे हा व्हिडिओ 2019चा आहे, पण 2014 जी निवडणूक झाली होती तर जवळपास 28 करोड इंडियन लोकांनी वोट केलं नव्हतं. खूप मोठा आकडा आहे. त्यामुळे ह्यावर्षी सगळ्यांनी वोट करा. आपल्याला तो अधिकार दिला आहे संविधानानं.